नमस्कार मित्रांनो, माझी गाडी जवळा बाजार मधून चना भरत आहे. तुमचा व्हिडिओ येणार आहे 2 दिवसानं. चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या. तर हे आपले सबस्क्राईब आहेत. आपण त्यांच्याजवळ दररोज म्हणजे या चक्करला आपण या रूटला जसं चालतो आपण त्यांच्याजवळ डिझेल टाकतो. त्यांना आपण 10,000 कॅश मापून आपण त्यांना देण्यात आलेलं आहे. 10,000चं एक आपल्या ट्रिपला तेवढं बस होईल तेवढं डिझेल एका कारमुळे एवढं झालेलं आहे. बघा कसं असते, कधी कधी अडमुटपणा करायचं म्हणून. हे एवढंच ब्रिज आहे. ह्या ब्रिजवर इकडं अलीकडं काम चालू आहे. या आईचरवाल्याला लग्नाचं वरात आहे ते अर्ध्या घंट्यापासून थांबलेले आहेत. बघा 5 मिनटं माही घेतलं तर होत नाही काय, असे हरामखोरं. जाऊ द्या आता काय बोलावं, बाकीचं काय बोललं तर तुम्हाला वेगळं वाटते. हो बघा अर्धा घंट्यापासून इथं जाम लागलेली आहे. एक बार गाडी माही घेतलं तर होत नव्हतं काय बरं. कारवाल्यानं आडमुठी करू लागला होता गाडीवाल्याला. येऊ द्या खाली, जाऊ द्या त्याला, जाऊ द्या, आपलं काय नाही ऐक नाही केलं तर काय सांगावं. त्या ट्रॅफिकमधून आम्ही त्या कारला हलवण्यात आलेलं आहे. आता आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा असं करू नका, कारण रस्ता आपल्या काय बापाच्या घरचा नसतो. मग आम्ही पंपामध्ये झोपल्या. सकाळी उठल्यावर ह्या परळीचा घाट आहे. हे घाटामध्ये 1 महिन्याखाली माझी गाडी एअरलॉक झाली. एअरलॉक म्हणजे डिझेलची कमतरता नव्हती आपल्यामध्ये. हे आपलं डिझेल फिल्टर असतो ना, ते जाम झालता. त्याचप्रकारे आम्हाला आता भूक लागलेली आहे. मित्र आपण परळीच्या घाटावर थांबलेलो आहोत. आपली गाडी त्या साईडला आहे, दिसाली का तुम्हाला? 1 मिनिट झाली बघा, ती आपली पलीकडे आहे एकदम त्या कोपऱ्यात. आता आपण जेवण करण्यासाठी थांबलेले आहोत. आज संडे असल्यामुळं पार्टीवाल्यानं गाडी खाली करणं म्हटले. आम्ही तर खूप प्रयत्न केल्या पोचवायचं, पण काय करता, त्यांनाच म्हणले की बाबा आज गाडी खाली होत नाही, कोणत्या तर धाब्यावर थांबा या म्हटले. ते पण रेकॉर्डिंग तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेवटमध्ये सेंड करतो, तुम्ही ऐकून घ्या. खूप काही संघर्ष असतो, सोपं नाही. एका ड्रायव्हरचं आयुष्य खूप संघर्षमय आहे. हे समजण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करून घ्या. आम्ही प्रत्येक या व्हिडिओमध्ये मांडत आहे. 5-6 वाजताच्या दरम्यान आम्ही निघलेले आहे. किती मस्त नजारा आहे बघा. असं वाटते की मला सुना लागत आहे जिंदगीमध्ये हे नसताना. बरं आहे. आता हे MIDCच्या मार्गावर आम्ही जात आहोत. आता अलीकडं कुठं तर पाणी घ्यायचं आम्हाला. पाणी पण घेता. सकाळी मॉर्निंग वॉकला लोक बघा किती मस्त वॉकिंग करत आहेत. आमच्या आयुष्यात कशाचं मॉर्निंग आला. आम्ही सकाळी काही की या टाईमला तर झोपीत असता समजा, पण कधी कधी विषय असा आहे की आम्हाला जर्नी असते ना लांब रूटचा, ते आम्हालाच माहीत आहे. आता कंपनीच्या जवळ आम्ही गेल्या. आता कंपनीमध्ये माल सॅम्पल घेतलेला आहे. मालामध्ये माती आहे म्हणून त्यांनी म्हणत आहेत आम्हाला. आता पार्टीवाल्याला कॉल केल्या, इथून आम्हाला दुसऱ्या कंपनीला जायचं आहे. गाडी येऊन 2 दिवस झाली. 2 दिवस आम्ही कंपनीची वाट बघत आहोत. आता गाडी रिजेक्ट झाली. डबल त्रिपाल रश्शी बांधून घ्यायचं. आता मला काय म्हणायचं आहे, हे जे त्रास असतो की नाही हे फक्त ड्रायव्हरलाच माहीत आहे. कारण ज्याचा माल आहे त्याला पण माहीत नाही आणि ज्यानं खरेदी करत आहे त्याला पण माहीत नाही. आता आम्ही 2 दिवस येऊन इथं कंपनीला थांबल्या. माल आत्ता रिजेक्ट झाला आहे आमचा. आता रिजेक्ट झाला, इथून दुसऱ्या कंपनीला जा आणि तिथं वाट बघा. हे त्रास असते की नाही फक्त ड्रायव्हरला माहीत आहे का. आम्ही दुसऱ्या कंपनीला जात आहोत. आमच्या पार्टीवाल्यानं म्हटलं की बाबा जाऊन तिथं खाली करून टाका, आजच्या डेटमध्ये तुमची गाडी खाली होते म्हटले. आम्हाला पण त्याचा भरोसा वाटला. आम्ही निघाल्या. मित्रो आम्ही जवळा बाजारून आलत्या चना घेऊन. 2 दिवस थांबल्यानंतर आमची गाडी रिजेक्ट झाल्यानंतर हे जे तकलीफ असते की नाही फक्त ड्रायव्हरला माहीत आहे का. यात ना पार्टीचं बी थोडं टेन्शन राहते म्हणा, पण त्याला काय देणं घेणं आहे. गाड्या तिरपाल खोलायचं, बांधायचं, घेऊन जायचं, त्याला काय माहिती. आम्हाला माहीत आहे. पार्टीला बी देणं घेणं नाही. इथलं जे खाली करून घेते त्याला पण तकलीफ माहिती आहे. फक्त एका ड्रायव्हरला माहीत आहे. ते खूप संघर्षाचा काळ असतो. इकडून तिकडं जा, तिकडून इकडे या, असा असतो. आता आम्ही आल्या तिथून औषधाला आल्या. आता औषधाचे वेअरहाऊस आहे, शासकीय वेअरहाऊस. दाखवा तिकडं, तिकडे घ्या. आता इथं खाली होणार आहे आमची गाडी. खाली जसे जागली ते तुम्हाला व्हिडिओ ते पण अपलोड करता. चला आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आले आपण, हमाले पण आलेले आहेत बघा. आता मस्त गाडी खाली झाली की 15 मिनिटांमध्ये ऑर्डर पण आम्ही बुक केल्या. परळ येऊन आम्हाला 200चे वीट भरायचे आहेत. मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. काही आमच्या ब्लॉग आम्ही नवीन सुरुवात केलेली आहे. काही चुकत असेल तर आम्हाला मार्गदर्शन द्या, कारण आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा. मी तुमचाच आहे.
फॉलो करा पण हे मात्र नक्की या. का फॉलो करण्याचं कारण काय, ते केलं तरच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील.